Hello students, here we will see the next chapter, ninth chapter of 12th Science Biology is Control and Coordination. First we will see the introduction. Unicellular organisms like amoeba, paramecium show simple organization of their life processes. They do not form the tissue, no organ, no system. They have single cell, act as a animal. Unicellular organism have single cell, so they have simple type of organization. But in multicellular organism, higher type of organization, they form tissue, organ and organ systems. Multicellular organisms required both. They required control on their life processes as well as coordination in various systems for homeostasis. म्हणजे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत लाईक अमिबा पॅरामेसियम त्यांच्यामध्ये एकच सेल आहे आणि सिंपल लाईफ प्रोसेसेस आहेत. त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, नो टिश्यू नो ऑर्गन, सिंपल एक सेल अँड सिंपल लाईफ प्रोसेसेस आहेत. परंतु मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये ऑर्गनायझेशन दिसतं आपल्याला, टिश्यू फॉर्मेशन, ऑर्गन फॉर्मेशन, सिस्टीम फॉर्मेशन, बॉडीचे सगळे फंक्शन्स व्यवस्थित चालावे, लाईफ प्रोसेसेस सगळ्या स्मूथली कॅरीड आउट व्हावे यासाठी त्यांना दोघांची गरज असते, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल ऑन देअर लाईफ प्रोसेसेस ॲज वेल ॲज कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम्स. वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, यांच्यामध्ये एकमेकांशी काय पाहिजे, कोऑर्डिनेशन. तर दोन्हीची गरज असते स्मूथ वर्किंगसाठी, कंट्रोल ॲज वेल ॲज कोऑर्डिनेशन फॉर हेमोस्टॅसिस. म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट जर बॅलन्स ठेवायचं असेल, बॉडीच्या आतमधलं एन्व्हायरमेंट बॅलन्स ठेवायचं आहे, तर दोघांची गरज असते, कंट्रोल ॲज वेल ॲज कोऑर्डिनेशन. Control and coordination is done in both plant as well as animals. In plant, this is done by sending chemical signals and bringing about movements like phototropic, chemotactic and thymotactic. म्हणजे प्लांट्समध्येही कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन दिसतं, ॲनिमल्समध्येही कंट्रोल कोऑर्डिनेशन दिसतं. प्लांटमध्ये कशा प्रकारे होतं ते, तर केमिकल सिग्नल्स पाठवून केलं जातं. यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम नाही आहे, परंतु केमिकल सिग्नल्स पाठवले जातात आणि मुवमेंट होते वेगवेगळ्या प्रकारची. फोटोट्रॉपिक म्हणजे जिथे आपण बघा एखादी कुंडी ठेवली घरामध्ये किंवा खिडकीमध्ये ठेवली, तर त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या बाहेरच्या दिशेने वाढू लागतात. म्हणजे जिकडे लाईट आहे त्या दिशेने त्या वाढू लागतात, म्हणजे फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणतो आपण याला. तर ही केमिकल सिग्नल्सच्या थ्रू होते. प्लांटमध्ये कशाच्या साह्याने केली जाते ती, सेंडिंग केमिकल signals. There is a no nervous system, but there is a chemical signals in plant. But especially the higher vertebrates show complexity of their control and coordination by giving both type of signals, sending electrical as well as chemical signals. म्हणजे जे हायर ॲनिमल्स आहेत, हायर व्हर्टिब्रेट्स आहेत, त्यांच्यामध्ये जास्त कॉम्प्लेक्स दिसते ही सिस्टीम, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. आणि दोन्ही प्रकारमध्ये दिसतात. एक तर इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवले जातात किंवा केमिकल सिग्नल्स सुद्धा पाठवले जातात. प्लांट्समध्ये बघितलं आपण फक्त कोणते असतात, केमिकल सिग्नल्स सेंड केले जातात, परंतु ॲनिमलमध्ये दोन्ही सिग्नल्स सेंड केले जातात, इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज केमिकल. इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजेच नर्वस सिस्टीम, केमिकल सिग्नल म्हणजेच एंडोक्राइन सिस्टीम. पुढे बघायचं आपल्याला डिटेलमध्ये. दी पॉरिफेरा और स्पॉन्जेस आर दी मोस्ट प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ॲनिमल और प्रिमिटिव्ह फायला ऑफ ॲनिमल्स, इवन दो they show different type of cells carrying out different functions. They have different cells. Porifera, sponges, the group of or colony of cells. For example, sponges, only cells live together. They form the groups and live together. But they have different types of cells, amoebocytes, archaeocytes. These different cells have different functions. But in porifera or in sponges, proper nervous system is lacking. Means no nervous system. यांच्यामध्ये nervous system नाही. या स्पॉन्जेसमध्ये आपल्याला कसल्याही प्रकारची नर्वस सिस्टीम दिसत नाही. मग यांच्यामध्ये कसं काही कंट्रोल कोऑर्डिनेशन केलं जातं,
for bringing about efficient working of their body. म्हणजे यांच्यामध्ये कसं काय मग वर्किंग केलं जातं? फॉर इफिशियंट वर्किंग ऑफ देअर बॉडीज, for bring about efficient working of their body, they have labor of division. त्यांच्या बॉडीचं जर सगळे वर्किंग जे आहे ते स्मूथ फंक्शनिंग व्हायचं असेल, बॉडी त्यांच्या जर बॉडीचं पूर्ण फंक्शनिंग स्मूथ व्हायचं असेल, त्यांच्या बॉडीचं जे फंक्शन्स आहेत ते स्मूथ होण्यासाठी, इफिशियंट होण्यासाठी त्यांच्यामध्ये लेबर ऑफ डिव्हिजन दिसते थोडीफार. म्हणजे कामं वाटून दिलेली आहेत. आर्चिओसाइट्स, अमिबिओसाइट्स यांना डिफरंट फंक्शन्स आहेत, त्यांना ती कामं वाटून दिलेली आहेत. थोड्या प्रमाणामध्ये लिटल लेबर ऑफ डिव्हिजन आपल्याला पॉरिफेरामध्ये दिसते. दे शो स्पेशलायझेशन ऑफ देअर सेल्स. They have digestion, excretion, respiration, all functions carried out by cells. In higher animals or phyla, the organization is seen. The cells form tissue, then organs, then organ system. These show coordination between them. म्हणजे ऑर्गन सिस्टीम आणि टिश्यूमध्ये एकमेकांशी कोऑर्डिनेशन आहे फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ देअर इंटरनल ऑर्गन्स. त्यांच्या आतमधले ऑर्गन्स स्मूथ फंक्शन होण्यासाठी एकमेकांशी काय केले जातात? कोऑर्डिनेट केले जातात. ऑल्सो दी ऑर्गॅनिझम्स मस्ट be able to respond and coordinate with respect to stimulus. Stimulus means a change in the external environment. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होणे म्हणजे आपल्याला आता लो टेम्परेचर झालं आहे, थंडी वाजते, आपल्या स्किनवर सेन्सरी सेल्स आहेत, यांना हे टेम्परेचर कमी झालेलं कळतं आहे आणि हा सिग्नल्स पाठवला जातो ब्रेनकडे आणि ब्रेनकडून आपल्या मसल्सला सिग्नल दिला जातो की स्वेटर घाला किंवा गरम ठिकाणी बसा किंवा उन्हामध्ये उभे राहा. म्हणजे हे आपण स्वेटर घालणे म्हणजे हा रिस्पॉन्ड दिला आणि आपल्याला थंडी वाजते हे कळलं म्हणजे आपल्या बॉडी स्टिम्युलस ती ब्रेनपर्यंत गेला. म्हणजे हायर ॲनिमल्समध्ये ऑर्गॅनिझम्स मस्ट बी एबल टू रिस्पॉन्ड म्हणजे रिस्पॉन्ड करतात, प्रतिक्रिया देत आहेत. अँड कोऑर्डिनेट, फक्त प्रतिक्रियाच देत नाही तर कोऑर्डिनेट करतात. म्हणजे जर आपल्याला पिन टोचली आहे, ह्या बोटाला आपल्याला जर अचानकपणे पिन टोचली किंवा चटका बसला तर आपण हात बाजूला घेतो. आता हात आपण या दिशेने टोचत असेल तर उलट्या दिशेने हात घेतो, त्याच दिशेने परत डायरेक्शनला हात मुवमेंट होत नाही. म्हणजे एक कोऑर्डिनेशन असतं मसल्समध्ये आणि ब्रेनमध्ये की कोणत्या ॲक्शनमध्ये रिस्पॉन्स द्यायचा, एकमेकांशी कोऑर्डिनेट केलं जातं. म्हणजे फक्त रिस्पॉन्सच नाही दिलं जात तर कोऑर्डिनेट सुद्धा केलं जातं टू रिस्पेक्ट टू व्हेरियस स्टिम्युलस. म्हणजे काय स्टिम्युलस आहे, चटका बसतोय म्हणून जिथे चटका बसतोय त्याकडेच त्याच्या दिशेनेच हात न नेता उलट्या दिशेने हात घेतला जातो. म्हणजे रिस्पॉन्स त्या रिस्पेक्ट्सने दिला जातो. कसा स्टिम्युला आहे त्यानुसार त्याला रिस्पॉन्ड दिला जातो. हे फंक्शन आहे हायर ॲनिमल्समध्ये. इन लोअर ॲनिमल्स लाईक हायड्रा अँड प्लॅनरिया, नर्वस सिस्टीम्स अचीव दिस फंक्शन, this control and coordination or response to stimulus and coordination. This is achieved by nervous system in lower animals like hydra and planaria. म्हणजे जे लोअर ॲनिमल्स आहेत हायड्रा आणि प्लॅनेरिया सारखे म्हणजे प्लॅटीहेल्मेंट्स, यांच्यामध्ये हे जे फंक्शन आहे रिस्पॉन्ड देणे आणि कोऑर्डिनेट करणे एकमेकांशी, हे नर्वस सिस्टीमच्या द्वारे कोऑर्डिनेट केलं जातं किंवा हे जे फंक्शन आहे हे नर्वस सिस्टीमच्या द्वारे अचीव केलं जातं. परंतु हायर ॲनिमल्समध्ये हे दोन सिस्टीमच्या द्वारे अचीव केलं जातं. In higher animals, this is carried out by two systems, the nervous system, the nervous means electrical system, and endocrine means chemical, endocrine or chemical control system. म्हणजे हायर ॲनिमल्समध्ये हेच फंक्शन रिस्पॉन्ड करणे स्टिम्युलसला म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये झालेल्या बदलाला प्रतिक्रिया देणे आणि एकमेकांशी कोऑर्डिनेशन करणे ऑर्गन्सचा. तर हे कशाच्याद्वारे, दोन सिस्टीमच्या द्वारे केलं जातं हायर ॲनिमलमध्ये. एक नर्वस सिस्टीम आणि दुसरी असते एंडोक्राइन सिस्टीम. अगोदर आपण नर्वस सिस्टीम बघूया. फर्स्ट वी विल सी द नर्वस कोऑर्डिनेशन. नर्वस सिस्टीम इन हायड्रा.
सुरुवातीला आपण कशामध्ये बघू नर्वस सिस्टीम इन हायड्रा. नर्वस सिस्टीम इन हायड्रा. हायड्रा निडारिया. हायड्रा काय आहे? एक प्रकारचा निडारिया. कोणत्या फायलममध्ये येतो हायड्रा? निडारिया किंवा सिलेंट्रेटामध्ये. हायड्रा निडारियन show diffused nervous system. It is the most primitive type of nervous system. This hydra show very primitive type of nervous system. Hydra show very true and simple type of nervous system. It consists of sensory cells and nerve cell with nerve fiber. हा जो हायड्रा आहे निडारिया या फायलम मधला आहे, निडारियन आहे हा. याच्यामध्ये नर्वस सिस्टीम ही डिफ्युज्ड टाईपची दिसते, म्हणजे सगळीकडे स्कॅटर्ड झालेली आहे, एका ठिकाणी नाही आहे, ती सगळीकडे पसरलेली आहे. डिफ्युज्ड नर्वस सिस्टीम दिसते. ही एकदम प्रिमिटिव्ह सुरुवातीची नर्वस सिस्टीम आहे. हे असे ॲनिमल्स आहेत की ज्यांच्यामध्ये ट्रू सिंपल नर्वस सिस्टीम दिसते, खरी खुरी साधी सुधी नर्वस सिस्टीम, ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात. एक असतात नर्व सेल्स आणि दुसरे असतात सेन्सरी सेल्स. नर्व सेल्सला काय असतात? नर्व फायबर्स असतात. दी नर्व सेल्स आर स्कॅटर्ड ऑर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट दी बॉडी. एका ठिकाणी नसतात नर्व सेल्स. नर्व सेल्स आर स्कॅटर्ड ऑर डिस्ट्रीब्युटेड ऑर डिफ्युज्ड इन ऑल ओव्हर दी बॉडी. And these nerve cells have nerve fibers, and these nerve fibers are interconnected to each other. These nerve fibers are connected to each other and form a nerve net. ही जे नर्व फायबर असतात नर्व सेलचे, ते एकमेकांना कनेक्ट होतात, एकमेकांशी कनेक्ट होतात नर्व फायबर, ह्या सेलचे नर्व फायबर, आणि काय तयार करतात? इथे नर्व नेट तयार करतात. हे जे सगळं जाळं दिसते आपल्याला सगळीकडे पसरलेलं, याला काय म्हटलं जातं? नर्व नेट. सगळीकडे ह्या नर्व सेल पसरलेल्या आहेत, सगळीकडे विखुरलेल्या आहेत, स्कॅटर्ड झालेल्या आहेत सेल्स, आणि या सेल्सला काय आहेत? नर्व फायबर्स आहेत, आणि हे फायबर एकमेकांशी काय होतात? कनेक्ट होतात आणि काय तयार करताय? नर्व नेट तयार करतात. हे नर्व नेट दोन प्रकारचं असतं. हे मिझोग्लियामध्ये सापडतं आपल्याला, आणि दोन प्रकारचं असतं नर्व नेट. नर्व नेट फाउंड इन मिझोग्लिया and it is of two type. One is connected to epidermis and other is towards the गॅस्ट्रोडर्मिस. म्हणजे हे जे नर्व नेट आहे हे दोन ठिकाणी नेट दिसतं आपल्याला, जाळं दिसतं सेलचं कनेक्ट झालेलं एकमेकांशी. एक तर इपिडर्मिसमध्ये हा जो गॅस्ट्रो इपिडर्मिस आहे याला पण दुसरं कनेक्टेड दिसतं, म्हणजे दोन ठिकाणी नर्व नेट दिसतं. नर्व नेट कनेक्टेड टू इपिडर्मिस अँड अनदर इज टुवर्ड्स दी गॅस्ट्रोडर्मिस. दोन ठिकाणी जाळं दिसतं नर्व नेटचं. हे झालं नर्व सेल विषयी. आता सेन्सरी सेल्स बघू आपण. सेन्सरी सेल स्कॅटर्ड इन दी बॉडी वॉल ॲज वेल ॲज इन दी टेंटॅकल्स. कुठे असतात? कुठे सापडतात ह्या सेन्सरी सेल्स? या टेंटॅकलमध्ये आणि बॉडी वॉलमध्ये. आणि परंतु सेन्सरी सेल्स सगळीकडे स्कॅटर्ड झालेले आहेत, परंतु सेन्स ऑर्गन नाहीये. लॅकिंग ऑफ सेन्स ऑर्गन. नर्व फायबर्स यांच्या सेन्सरी सेल्सला नर्व फायबर कनेक्टेड, सेन्सरी सेलला नर्व फायबर कनेक्टेड, परंतु नर्व फायबर दोन प्रकारचे नाही आहेत, सेन्सरी अँड मोटार. सेन्सरी म्हणजे ब्रेनकडे घेऊन जाणारे आणि मोटार म्हणजे ब्रेनकडून घेऊन येणारे सिग्नल्स. असे दोन प्रकारचे फायबर्स नाही आहेत. इथे प्रॉपर सिस्टीमच नाही आहे, त्याच्यामुळे नर्व फायबरचे टाईप्स पण नाही आहेत. साधे नर्व फायबर्स आहेत, फक्त एकमेकांशी कनेक्ट झालेले आहे. असे सेन्सरी किंवा मोटार असे दोन प्रकारचे नर्व फायबर नाही आहे त्याच्यामध्ये. न्यूरॉन्स having fibers but there are no modification, no sensory, no motor fibers. नर्व इम्पल्सला सुद्धा ह्याच्यामध्ये पोलॅरिटी नाहीये. म्हणजे थोडक्यामध्ये हायड्रामध्ये एकदम सिंपल टाईपची नर्वस सिस्टीम आपल्याला, म्हणजे हायड्रामध्ये एकदम सिंपल टाईपची नर्वस सिस्टीम आपल्याला दिसते. या सेन्सरी सेल्स कशा ॲक्टिवेट होतात या ठिकाणी? ॲक्टिवेशन ऑफ सेन्सरी सेल ॲट एनी पॉईंट अँड ब्रिंग अबाउट मुवमेंट ऑफ बॉडी. म्हणजे ह्या ज्या सेन्सरी सेल्स आहेत ह्या ॲक्टिवेट होतात आणि ब्रिंग आउट करतात, मुवमेंट होते, बॉडीची हालचाल करू शकतात हे ॲनिमल्स. आणि हे जे टेंटॅकल्स आहेत हे पण यांच्यामध्येही मुवमेंट दिसते आपल्याला. मुवमेंट ऑल्सो फाउंड मुवमेंट इन टेंटॅकल्स.
या टेंटॅकल्समध्ये सुद्धा मुवमेंट दिसते. कॅप्चर द फूड, हे टेंटॅकल्स प्रेला त्यांच्या कॅप्चर करतात, फूड कॅप्चर करतात, ही मुवमेंट याच्यामध्ये दिसते. म्हणजे सेन्सरी सेल्स कोणत्याही पॉइंटला ॲक्टिवेट होऊ शकतात आणि त्या मुवमेंट ब्रिंग आउट करतात. तर हे सिम्पल अशी नर्वस सिस्टीम हायड्रामध्ये आपल्याला दिसते. तर सिंपल अशी नर्वस सिस्टीम आपल्याला हायड्रामध्ये दिसते. देर इज अ नो ब्रेन, नो कॉम्प्लेक्सिटी, नो नर्व्स, नो टाईप ऑफ नर्व्स, मोटार अँड sensory, as well as there is a no sense organs, only sensory cells and nerve cells scattered throughout the body, and nerve cells connected to each other form network called as nerve net, and sensory cell also scattered in body wall as well as in tentacles. Sensory cells activated at any point and bringing about movement of body, as well as the sensory cells which are found in the tentacles, they are activated at any point and bringing about movement of tentacles like capturing of food. Means simple nervous system is found in hydra. Diffused nervous system is found in hydra. Diffuse type of nervous system is the first landmark of nervous system. It is seen in Ctenophora as well as enteric system of higher animal. Enteric system means in gut wall. In human being also it is found in diffused nervous system is found in gut wall, means on stomach, on intestine. Diffused type of nervous system is found. Means it is the landmark of nervous system. Diffused type of nervous system is the landmark of nervous system. Thank you.